नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या न्यू सिलॅबसनुसार सेक्रेटरियल प्रॅक्टिस या विषयाच्या फर्स्ट लेक्चरला आज आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. या पहिल्या चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स. हा 3-4 भागामध्ये आपण चॅप्टर शिकणार आहोत. कॉर्पोरेट फायनान्स, कॉर्पोरेट म्हणजे काय तर उद्योग समूह किंवा मोठा उद्योग. तर या उद्योगाचा जो फायनान्स म्हणजे अर्थव्यवस्था किंवा वित्त व्यवस्था आहे त्याची ओळख या चॅप्टरमध्ये आपल्याला होणार आहे. यामध्ये सुरुवातीला आपण यातील इंट्रोडक्शन, मीनिंग आणि याचं जे काही डिसिजन मेकिंग फायनान्स आहे याबद्दल शिकणार आहोत. तर सुरुवात करूयात. इंट्रोडक्शन. द टर्म फायनान्स इज रिलेटेड टू मनी अँड मनी मॅनेजमेंट. फायनान्स ही टर्म मनी आणि मनी मॅनेजमेंट म्हणजे पैसा आणि पैशाचं व्यवस्थापन याच्याशी संबंधित असलेली ही टर्म आहे. इट इज रिलेटेड टू इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ मनी. पैसा बिझनेसमध्ये कसा आला आणि बिझनेसमधून कसा बाहेर केला याच्याशी संबंधित असलेली ही फायनान्स टर्म आहे. सक्सेस ऑफ एनी बिझनेस ऑर्गनायझेशन डिपेंड्स अपॉन द इफिशियन्सी विथ विच इट इज एबल टू जनरेट अँड यूज फंड्स. कुठल्याही बिझनेसचा सक्सेस हा कशावर अवलंबून आहे म्हणून सांगितलेलं आहे की त्या बिझनेसची क्षमता फंड्स जनरेट करण्याची म्हणजे उभा करण्याची, तयार करण्याची आणि त्या फंड्सचा वापर करण्याची, त्या बिझनेसची जी इफिशियन्सी आहे, क्षमता आहे, कार्यक्षमता, त्याच्यावरती कुठल्याही बिझनेस ऑर्गनायझेशनचा यशस्वी होणं हे अवलंबून असतं. हेनरी फोर्ड रायटी सेड, मनी इज ॲन आर्म ऑर लेग, यूज इट ऑर लूज इट. हेनरी फोर्ड रायटी आपल्याला काय सांगतो की मनी म्हणजे पैसा हा हात किंवा पाय आहे, त्याला वापरा किंवा त्याला गमवा. याचं स्टेटमेंट काय सांगतं आपल्याला? दिस स्टेटमेंट क्लिअरली ब्रिंग्ज आउट द सिग्निफिकन्स ऑफ फायनान्स फॉर द सक्सेस ऑफ बिझनेस. याचं जे विधान आहे ते आपल्याला अगदी क्लिअरली आपल्या समोर आणतं की कुठल्याही बिझनेसच्या सक्सेस होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी फायनान्सचं किती महत्त्व आहे. तर हा झाला इंट्रोडक्शनचा भाग. त्यापुढे आपल्याला सांगितलेलं आहे कॉर्पोरेट फायनान्स मीनिंग. म्हणजे उद्योग समूहाला जो काही अर्थपुरवठा, वित्तपुरवठा होतो त्याचं मीनिंग काय आहे. कॉर्पोरेट फायनान्स डील्स विथ द रेझिंग अँड युजिंग ऑफ फायनान्स बाय अ कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशनचा जो फायनान्स आहे तो कशाशी डील करतो तर रेझिंग म्हणजे फंड्स उभे करणे, फायनान्स त्या बिझनेस चालवण्यासाठी, रेज करणे म्हणजे उभे करणे, आणि युजिंग ऑफ फायनान्स आणि त्या असलेल्या पैशांचा जो काही विनियोग आहे, उपयोग आहे तो करणे. इट डील्स विथ फायनान्सिंग द ॲक्टिव्हिटीज ऑफ द कॉर्पोरेशन, कॅपिटल स्ट्रक्चरिंग अँड मार्केटिंग इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. व हा फायनान्स हा जो काही टर्म आहे ती कशाशी डील करते तर फायनान्सिंग द ॲक्टिव्हिटीज ऑफ द कॉर्पोरेशन. त्या उद्योग समूहाच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांना वित्तपुरवठा करणे आणि इन्व्हेस्टमेंट्सच्या ज्या डिसिजन्स आहेत, कॅपिटल स्ट्रक्चरिंग अँड मेकिंग इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स, भांडवलाची रचना आणि पैसा कशा प्रकारे गुंतवायचा आहे, विनियोग कसा करायचा आहे, त्याच्या जे काही डिसिजन्स असतील त्याच्याशी संबंधित असलेली ही कॉर्पोरेट फायनान्स टर्म आहे. याचं मिनिंग आहे आपल्याला नंतर दिलेलं आहे. मीनिंग अँड डेफिनेशन. हेनरी हॉगलँड एक्सप्रेसेस द व्ह्यू दॅट कॉर्पोरेट फायनान्स डील्स प्रायमरीली विथ द ॲक्विजिशन अँड यूज ऑफ कॅपिटल बाय बिझनेस कॉर्पोरेशन. हेनरी हॉगलँडनी त्याचं मत व्यक्त केलेलं आहे. तो काय म्हणतो आहे? कॉर्पोरेट फायनान्स डील्स प्रायमरीली विथ द ॲक्विजिशन अँड यूज ऑफ कॅपिटल बाय बिझनेस कॉर्पोरेशन. हा जो कॉर्पोरेट फायनान्स उद्योग समूहाचा अर्थ पुरवठा आहे हा प्राथमिकदृष्ट्या पैशाचा ताब्यात घेणं आणि त्याचा जो काही यूज आहे कॅपिटलचा म्हणजे भांडवलाचा बिझनेसकडनं त्याच्याशी तो संबंधित आहे असं हेनरी हॉगलँडचं मत आहे. म्हणजे सर्व जो काही आहे तो इथं वित्तपुरवठ्याशी संबंधित असलेलं हे सगळं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे.
पुढे जाऊन सांगितलेलं आहे, द टर्म कॉर्पोरेट फायनान्स ऑल्सो इन्क्लूड्स फिनान्शियल प्लॅनिंग, स्टडी ऑफ कॅपिटल मार्केट, शेअर मार्केट. ही जी कॉर्पोरेट फायनान्स टर्म आहे याच्यामध्ये आणखी कशाचा अंतर्भाव होतो, समावेश होतो, तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे ही जी काही अर्थपुरवठा आहे त्याचं प्लॅनिंग कसं करायचं, त्याच्यानंतर कॅपिटल मार्केट आणि शेअर मार्केटचा अभ्यास याचा अंतर्भाव देखील कॉर्पोरेट फायनान्समध्ये होतो, उद्योग समूहाच्या अर्थव्यवस्थेमध्ये होतो. इट ऑल्सो कवर्स कॅपिटल फॉर्मेशन अँड फॉरेन कॅपिटल. याच्यामध्ये आणखी कशाचा अंतर्भाव आहे, तर कॅपिटलचं फॉर्मेशन म्हणजे भांडवलाची जी काही उभारणी आहे आणि फॉरेन कॅपिटल ह्या गोष्टी देखील याच्यामध्ये कवर झालेल्या आहेत. इवन फायनान्शियल ऑर्गनायझेशन्स अँड बँक प्ले वायटल रोल इन कॉर्पोरेट फायनान्सिंग. फायनान्शियल ऑर्गनायझेशन्स जसं बँक आहे, इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन संस्था असतील, त्या वायटल रोल प्ले करतात. वायटल म्हणजे महत्त्वाचा जो काही रोल आहे तो त्या निभावतात कॉर्पोरेट फायनान्सिंग करताना, म्हणजे उद्योग समूहाला वित्तपुरवठा करताना त्यांचा महत्त्वाचा रोल असतो. पुढे म्हटलेलं आहे, द फायनान्स मॅनेजर ऑफ एनी कॉर्पोरेशन हॅज टू इन्शुअर दॅट. कुठल्याही कॉर्पोरेशनचा म्हणजे उद्योग समूहाचा जो फायनान्स मॅनेजर असतो त्याला याची खात्री करून घ्यावी लागते. कशाची, द फर्म हॅज ॲडिक्वेट फायनान्स. त्यांच्या फर्मकडे पुरेसा वित्तपुरवठा आहे किंवा नाही याची खात्री त्याला करून घ्यावी लागते. बी, दे आर युजिंग द राईट सोर्स ऑफ फंड्स दॅट हॅव मिनिमम कॉस्ट. दे आर युजिंग राईट सोर्स ऑफ फंड्स म्हणजे योग्य प्रकारचा सोर्स त्यांच्याकडे फंड्सचा वापरतात का. दॅट हॅव मिनिमम कॉस्ट म्हणजे त्या पैशासाठी त्यांना कमीत कमी खर्च आलेला असला पाहिजे. त्यानंतर द फर्म युटिलायझेस रेज्ड फंड्स इफेक्टिवली. त्याला याची पण खात्री करून घ्यावी लागते की जे फंड्स त्यांनी रेज केले आहेत म्हणजे उभे केलेले आहेत, गोळा केलेले आहेत, ते योग्य प्रकारे त्याचा वापर केला जातो आहे किंवा नाही. डी, दे आर जनरेटिंग मॅक्सिमम रिटर्न्स फॉर इट्स ओनर्स. हे जे फंड्स त्यांनी रेज केलेले आहेत ते त्याच्या ओनर्ससाठी, मालकांसाठी मॅक्सिमम रिटर्न्स जनरेट करतात किंवा नाही. द फॉलोइंग टू डिसिजन्स आर द बेसिस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. खालील जे दोन डिसिजन्स म्हणजे निर्णय आहेत ते कुठल्याही उद्योग समूहाच्या अर्थपुरवठ्याचे बेसिस म्हणजे पाया आहेत. कोणते डिसिजन्स आहेत. नंबर 1, फायनान्सिंग डिसिजन्स. अर्थविषयक जे काही निर्णय आहेत. द फर्म हॅज ॲक्सेस टू कॅपिटल मार्केट टू फुलफिल इट्स फिनान्शियल नीड्स. कुठलीही जी फर्म आहे तिच्या ज्या आर्थिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी या फर्मला कॅपिटल मार्केटमध्ये ॲक्सेस आहे. कॅपिटल मार्केट म्हणजे काय, भांडवली बाजार, याच्यामध्ये त्याला प्रवेश आहे. ही फिनान्शियल नीड्स फुलफिल करण्याची डिसिजन त्यांना घ्यायची आहे. द फर्म हॅज मल्टिपल चॉईसेस ऑफ सोर्सेस ऑफ फिनान्सिंग. फर्मच्या समोर अनेक पर्याय आहेत ज्या माध्यमातून फर्म आपला जो काही अर्थ गोळा करायचे, त्यांना पैसा गोळा करायचा आहे, त्याचा स्रोत काय असला पाहिजे, याचे अनेक पर्याय त्यांच्यासमोर आहेत. द फर्म कॅन चूज वेदर इट वॉन्ट्स टू रेज इक्विटी कॅपिटल ऑर डेप्ट कॅपिटल. फर्मला हे निवडायचं आहे की त्यांना जो काही त्यांचा फंड्स गोळा करायचे, पैसा उभा करायचा आहे भांडवलासाठी, तो इक्विटी कॅपिटल म्हणून करायचा आहे म्हणजे शेअर्स इश्यू करून करायचा आहे, किंवा डेप्ट कॅपिटल म्हणजे कर्ज घेऊन, कर्जरोखे काढून बॉन्ड्सच्या माध्यमातून गोळा करायचा आहे. हा फर्मला निर्णय घ्यावा लागतो. फर्म कॅन इवन ऑप्ट फॉर बँक लोन, पब्लिक डिपॉझिट्स, डिबेंचर्स एक्सेट्रा. किंवा फर्मच्या पुढं आणखी काही ऑप्शन्स, पर्याय असू शकतात, जसं की बँकेकडनं लोन घेणे, पब्लिककडनं डिपॉझिट्स गोळा करणे, डिबेंचरच्या माध्यमातून, कर्जरोख्याच्या माध्यमातून आपल्याला आवश्यक असणारे, उद्योग समूहाला आवश्यक असणारा जो काही पैसा आहे त्या माध्यमातून गोळा करणे. द फायनान्स मॅनेजर इन्शुअर्स दॅट द फर्म इज वेल कॅपिटलाइज्ड. फायनान्स मॅनेजरला याची पूर्णपणे खात्री करून घ्यावी लागते की आपली जी फर्म आहे, उद्योग समूह आहे, तो वेल कॅपिटलाइज आहे का.
म्हणजे आपल्याकडे पुरेसं भांडवल आहे किंवा नाही. दॅट इज I.E. म्हणजे दॅट इज दे हॅव राईट अमाऊंट ऑफ कॅपिटल अँड दॅट द फर्म हॅज राईट कॉम्बिनेशन ऑफ डेब्ट अँड इक्विटी. म्हणजेच त्यांच्याकडे कॅपिटलची योग्य ती रक्कम आहे किंवा नाही आणि त्या फर्मकडे डेब्ट आणि इक्विटी म्हणजे कर्ज आणि समभाग यांचं करेक्ट कॉम्बिनेशन, राईट कॉम्बिनेशन आहे किंवा नाही. आता कॅपिटल मार्केट हा इथं उल्लेख आलेला आहे या फायनान्सिंगचं डिसिजन घेताना की त्याला निर्णय घ्यावा लागतो. त्याच्यात कॅपिटल मार्केट म्हणजे काय? कॅपिटल मार्केट इज अ मार्केट फॉर लॉंग टर्म डेब्ट्स, इन्स्ट्रुमेंट अँड इक्विटी शेअर्स. भांडवली बाजार म्हणजे हे दीर्घ मुदतीचं कर्ज याच्याशी संबंधित इक्विटी शेअरशी संबंधित असलेलं मार्केट आहे. इन धिस मार्केट इक्विटी अँड डेब्ट इन्स्ट्रुमेंट्स आर इश्यूड अँड ट्रेडेड. शेअर्सचे आणि कर्जाचे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते यामध्ये इश्यू केले जातात आणि त्याचा ट्रेड म्हणजे व्यापार केला जातो. असं हे कॅपिटल मार्केट असतं. नंबर 2, यांना इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स म्हणजे गुंतवणुकीचे निर्णय घ्यावे लागतात. वन्स द बिझनेस फर्म हॅज गेन्ड ॲक्सेस टू कॅपिटल, द फायनान्स मॅनेजर हॅज टू टेक डिसिजन्स रिगार्डिंग द यूज ऑफ फंड्स इन सिस्टमॅटिक मॅनर सो दॅट इट विल ब्रिंग मॅक्सिमम रिटर्न्स फॉर इट्स ओनर्स. ॲज अँड व्हेन ज्या वेळेला त्यांच्याकडे कॅपिटलची पूर्तता होते म्हणजे भांडवल त्यांच्याकडे निर्माण होतं त्यावेळेला जो कोणी फायनान्स मॅनेजर आहे, वित्त व्यवस्थापक आहे, त्याला काही निर्णयच घ्यावे लागतात की जे तयार झालेले त्यांच्याकडे फंड्स असतील, पैसा उपलब्ध झालेला आहे, त्याला सिस्टमॅटिक मॅनरमध्ये म्हणजे योग्य प्रकारे त्याचा वापर केला पाहिजे जेणेकरून त्यांचे जे ओनर्स असतील, मालक असतील, त्यांच्यासाठी मॅक्सिमम रिटर्न्स या भांडवलामुळे निर्माण झाले पाहिजेत. त्याला अनुसरून त्यांना काही निर्णय घ्यावे लागतात. फॉर धिस द फर्म हॅज टू टेक इन टू कन्सिडरेशन द कॉस्ट ऑफ कॅपिटल. मग हे करण्यासाठी फर्मला काय विचारात घ्यावं लागतं? तर कॉस्ट ऑफ कॅपिटल, की हे भांडवल उभारण्यासाठी आपल्याला काय काय लागलेलं आहे, ज्या ज्या लोकांकडनं आपण हे पैसा उपलब्ध केलेला आहे त्यांना किती व्याज आपल्याला द्यावं लागेल, इंटरेस्ट किती पेड करावा लागेल, त्याचं नियोजन त्यांना करावं लागतं. त्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. कारण समजा बँकेकडनं मी 15% व्याज घेतलेलं आहे किंवा डिबेंचर इश्यू करताना त्यांना मी 15% 10% व्याज देणार आहे, इंटरेस्ट पेड करणार आहे. तो तेवढा इंटरेस्ट पेड करून माझ्याकडं इन्कम शिल्लक असला पाहिजे तर मॅक्सिमम रिटर्न्स मला त्या कॅपिटलपासून मिळतील. वन्स दे नो द कॉस्ट ऑफ कॅपिटल, द फर्म कॅन डिप्लॉय or use the funds in such a way that returns are more than cost of capital. एकदा का त्यांना कॉस्ट ऑफ कॅपिटल कळाली की म्हणजे आपण हे जे भांडवल उभा केलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला परतावा देताना किती रक्कम जास्त द्यायची आहे हे लक्षात आल्यानंतर द फर्म कॅन डिप्लॉय म्हणजे फर्मला डिप्लॉय करणं म्हणजे तैनात करणं, ऑर यूज द फंड्स इन सच अ वे, किंवा हे जे फंड्स आहेत त्या अशा प्रकारे वापरायचे की ज्याच्यातनं जास्तीत जास्त फर्मला इन्कम झाला पाहिजे, जेणेकरून इन्कम शिल्लक राहून ज्यांच्याकडनं फर्मनी अर्थपुरवठा घेतलेला आहे त्यांचे पैसे वापस केल्यानंतर देखील फर्मकडे इन्कम शिल्लक राहिले पाहिजे, म्हणजे त्या ओनर्सला त्याचा फायदा मिळाला पाहिजे. कॉस्ट ऑफ कॅपिटल इज मिनिमम रिटर्न एक्सपेक्टेड बाय इन्व्हेस्टर्स. कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे काय? जे इन्व्हेस्टर्स आहेत आपल्याला फायनान्स करणारे, अर्थपुरवठा करणारे, त्यांना आपल्याकडनं किती रिटर्न्स अपेक्षित आहेत, त्यांच्या दिलेल्या पैशावरती त्यांना किती व्याज आपण देणं अपेक्षित आहे, त्यांना मिळणारी जी रक्कम आहे गुंतवणूकदारांना त्याला आपण म्हणतो कॉस्ट ऑफ कॅपिटल, कमीत कमी रक्कम. Finding investments and deploying them successfully in the business is known as investing decisions. Investing decisions कशाला म्हटलेलं आहे की इन्व्हेस्टमेंट फाइंड करणं म्हणजे गुंतवणूकदारांकडनं गुंतवणूक मिळवणं आणि त्यांना अशा प्रकारे विनियोग करणं, चांगल्या प्रकारे त्याचा विनियोग झाला पाहिजे, पैशापासून पैसा
तयार झाला पाहिजे, असा जो काही डिसिजन आहे त्याला आपण इन्व्हेस्टिंग डिसिजन्स असं म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅपिटल बजेटिंग. त्याला आपण कॅपिटल बजेटिंग असं देखील म्हणू शकतो. म्हणजे आत्तापर्यंत आपण जी काही चर्चा केली त्याच्यावरून आपल्याला लक्षात आलं की कॉर्पोरेट फायनान्स ही जी टर्म आहे ती कम्प्लिटली मनी आणि मनी मॅनेजमेंट, पैसा आणि पैशाचं व्यवस्थापन याच्याशी संबंधित आहे. की पैसा कसा आणायचा, त्याचा वापर कशा प्रकारे करायचा, जेणेकरून या फर्मला म्हणजे ऑब्वियसली फर्मच्या मालकांना, जे मालक शेअर होल्डर्स असतील किंवा इंडिव्हिज्युअल ओनर्स असतील, त्यांना या जे काही कॅपिटल आपण पैशांच्या स्वरूपामध्ये तयार केलं आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल याचे जे निर्णय आहेत हे या कॉर्पोरेट फायनान्सवरती अवलंबून असतात. बाय.